Good evening, madam. Good Good evening, evening, teacher. madam. Good evening, madam. Good evening, teacher. गुड इव्हनिंग मॅडम. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. आवाज येतोय सर्वांना? गुड इव्हनिंग. Good evening, teacher. गुड इव्हनिंग. Oh, ओके, teacher. स्क्रीन दिसते सर्वांना? Yes, teacher. ओके. Yes, Yes, teacher. आवाज येतोय व्यवस्थित? Good evening, teacher. गुड इव्हनिंग. माईक बंद Yes, ठेवायचे सर्वांनी. teacher. Teacher. माईक बंद ठेवायचे सर्वांनी. ओके, चला. काल तुमच्या डिमांड प्रमाणे सर्वात अगोदर आलं होतं कमेंट, मराठीचा क्लास घ्या. त्यानुसार आज आपण मराठीचा क्लास घेतोय. मराठीमध्ये आज आपण पाहणार आहोत काळ. माहिती आहे तुम्हाला काळ म्हणजे काय आहे? काळ कशाला म्हटलं जातं? काळ माहितीये तुम्हाला? काळ काळ म्हणजे वेळ. हा काळ असा ऐकला कधी टॉपिक? काळ नावाचा टॉपिक आहे. येस ऑर नो? चॅट बॉक्स मध्ये पाहते मी तुमची उत्तर. हो, ऐकलंय. बऱ्याच जणांनी काळ हा टॉपिक आहे असं ऐकलेलं आहे. आपल्या घटकाचं नाव आहे याचा काळ. काळ म्हणजे वेळ. या वेळेनुसार जी काही उदाहरणं असतात, ती उदाहरणं कशा प्रकारची असतात ती आज आपल्याला पाहायची आहेत. आता 1 तासापूर्वी झालेला काही वेळ होता, त्या वेळेला काय म्हणायचं? सध्याच्या वेळेला काय म्हणायचं? नंतर 1 तासाभराने येणारा वेळ किंवा उद्याची वेळ याला काय म्हणायचं? या वेळेला आपल्याला नेमकं काय म्हणायचं असतं? हे आपल्याला आज क्रियापदावरून शिकायचं आहे. यापूर्वी आपण शब्दांच्या जाती पाहिल्या होत्या. शब्दांच्या 8 जाती असतात. शब्दांच्या 8 जाती म्हणजे शब्दांचे 8 प्रकार. त्या 8 प्रकारांमधले तुम्हाला सुरुवातीचे 4 प्रकार येतात. नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. बरं, आता याच क्रियापदावरती आधारित आहे तो काळाचा प्रकार. पहा, पूर्ण काळ जो आहे तो क्रियापदावरती आधारित असतो. क्रियापद समजलं की काळ समजतो. क्रियापद कोणत्या काळामध्ये आहे? क्रियापदाचं काम झालं की अपूर्ण हे जर समजलं तर त्याला आपण काय म्हणतो पहा? काळ. म्हणजे क्रियापदावरून एखादी कोणती क्रिया आहे जी की घडणार आहे, की घडली आहे, की घडेल, हे नेमकं काय आहे, कसं सांगता येईल? याविषयीची एक प्रकारची माहिती. जसं की इथे काही वाक्य आहेत पहा. आता ही काळाची वाक्य दिसतायत तुम्हाला. 1 मिनिट हा, आपला पेन थोडा हाईड झालाय, तो घेऊयात. बरेच जण काय करतात, उशिरा येतात. त्यामुळे क्लासला पण उशीर होतो. व्यवस्थित वेळेवर यायचे. आणि तुमच्या मित्रांना, मैत्रिणींना लिंक शेअर करत चला. जास्तीत जास्त लिंक शेअर करायला काही अडचण नाही आपल्याला, कारण त्यालाही काही पैसे पडणार नाहीयेत. ओके. पुढील वाक्य वाचा व अधोरेखित क्रिया नीट पहा. अधोरेखित क्रियापद जे आहे ते नीट पाहिजेत. माझ्या समोरचं स्क्रीन हाईड झालं. ओके, आता दिसतंय मला. आता क्रियापद जी आहेत, क्रियापद नेमकं कशाला पण म्हणायचं? क्रियापद यापूर्वी पाहिलेत आपण. क्रियापद म्हणजे काय? की वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द. आता इथे एक पूर्ण वाक्य दिसतंय तुम्हाला. सीता अभ्यास करते. एवढंच जर वाक्य अर्ध लिहिलं असतं, सीता अभ्यास, हे वाक्य अर्थपूर्ण झालं नसतं. म्हणजे सीताने अभ्यास केला की केला नाही की करणार आहे, हे काय म्हणणं आहे हे नेमकापणाने कळालं नसतं. पण जर करते, केला, करील, करत होती, करणार आहे असं जर म्हटलं तर ते वाक्य पूर्ण होतं. पूर्ण होतं म्हणजे कसं होतं? अर्थपूर्ण होतं. अगदी आपल्याला काय बोलायचं हे निश्चितपणे समजतं. बोलणाऱ्यालाही समजतं आणि ऐकणाऱ्यालाही समजतं. आता एखादा असं वाक्य अर्ध कधी बोलेल का? सीता अभ्यास. मग अभ्यासच्या पुढे काहीतरी बोललं तरच कळेल की नाही? कर किंवा करू नको, केलास का? असं काहीतरी प्रश्न तरी विचारला पाहिजे. म्हणजे क्रियापदाशिवाय वाक्य पूर्ण होत नाही.
पण आता ही जी क्रियापद आहेत, आता सीता अभ्यासच्या पुढे क्रियापद मात्र तुम्हाला वेगवेगळे दिसतात. जसे की आता सीता अभ्यास करते, सीताने अभ्यास केला, सीता अभ्यास करील. म्हणजे ज्यांना ज्यांना अंडरलाईन आहे, अंडरलाईन म्हणजे कसे ते अधोरेखित आहेत. म्हणजे जेवढे जेवढे हे अधोरेखित केलेले शब्द दिसतात त्या शब्दांना म्हणायचे क्रियापद. करते, केला, करील या तिन्ही क्रियापदांमध्ये करण्याची क्रिया आहे, परंतु ती घडण्याची वेळ निरनिराळी आहे. आता घडण्याची वेळ निरनिराळी हे कशावरून ठरवलं आपण? क्रियापदावरून. कारण आता करते, सीता अभ्यास करते म्हणजे तिचा अभ्यास सध्या सुरू आहे. मग आता करते या क्रियापदावरून काय कळालं? या क्रियापदावरून क्रिया आता घडते हे समजतं. त्यानंतर केलावरून काय समजलं पहा? केला या क्रियापदावरून क्रिया पूर्वी घडली हे समजतं. मग पूर्वी आज घडली असेल, सकाळी घडली असेल, दुपारी घडली असेल, काल घडली असेल, कधीही घडली असेल, पण ही क्रिया कशी झालेली इथे? पूर्ण झालेली आहे. काम पूर्ण झालेले आहे. आणि करील वरून काय समजतं पहा? या क्रियापदावरून क्रिया इथं च्या पोटामध्ये रेघ राहिली पहा. क्रिया पुढे घडेल हे समजते. म्हणजे घडेल, 1 तासानंतर घडेल, नंतर घडेल, उद्या, परवा, तेरवा कधीही घडेल, महिनाभराने घडेल घडेल. कारण तिचा जेव्हा अभ्यासाचा मूड असेल तेव्हा सीता अभ्यास करील. बरोबर? म्हणजे या क्रियापदावरून आपल्याला क्रिया कधी घडली नेमकेपणाने ते समजतं. क्रियापदावरून क्रिया केव्हा घडली याचा जो बोध होतो त्यालाच काळ म्हणायचं. काळाचे मुख्य 3 प्रकार असतात. वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. वर्तमान काळ ज्याला आपण प्रेझेंट टेन्स म्हणतो. भूतकाळ जी क्रिया घडून गेलेली आहे तो असतो पास्ट टेन्स आणि भविष्यकाळ जो की क्रिया घडणार आहे, पुढे कधीतरी घडेल अशी जी क्रिया असते ती भविष्य काळामध्ये असतो. म्हणजे फ्युचर टेन्स. म्हणजे आता आज आपण जर उदाहरणं पाहिली वर्तमान काळामध्ये आज अभ्यास करत आहे. आज मी तुमचा क्लास घेत आहे. म्हणजे हे जे वाक्य झालं, तर ते वर्तमान काळामध्ये झालं. म्हणजे आज हा शब्द काय आला एक प्रकारे? तो वर्तमान काळ दर्शवतो. काल हा भूतकाळ दर्शवतो. तर उद्या हा शब्द भविष्यकाळ दर्शवतो. बरं पियुष, बऱ्याच वेळपासून पियुषचा माईक ऑन हँड रेज आहे. माईक ऑन केलाय मी. बोला. पियुष चुकीने झालता. चुकीने झाला होता. ओके. हँड रिमूव्ह करा मग. आता वर्तमान काळ कशाला म्हणायचंय? सध्या स्थिती दाखवणारा काळ म्हणजे वर्तमान काळ. क्रिया चालू असते तेव्हा क्रियापद वर्तमान काळी असते. उदाहरणार्थ राम आंबा खातो. म्हणजे क्रिया कशी हवी? सध्या सुरू हवी. अगदी 1-2 मिनिटांपूर्वी जरी ती क्रिया घडून गेलेली असेल, काम पूर्ण झालेलं असेल, तर ते भूतकाळामध्ये जात असतं हे लक्षात ठेवा. जेव्हा काम एखादं सुरूच आहे, त्या सुरू असणाऱ्या कामालाच त्यालाच वर्तमान काळामध्ये घ्यायचंय. म्हणजे सध्या स्थितीमध्ये काय सुरू आहे हे आपल्याला दाखवता आलं पाहिजे. आणि ज्यामध्ये आपण दाखवतो तो असतो वर्तमान काळ. म्हणजे राम आंबा खातो. मग खातो, खात आहे असं पण म्हणू शकतो आपण. खातो, खात आहे. म्हणजे या ज्या क्रिया आहेत त्या वर्तमान काळामध्ये. भूतकाळ कशाला म्हणायचं? अगदी याच्या थोडंसं अपोझिट. होऊन गेलेल्या पूर्ण घटना. हां, होऊन गेलेल्या घटना दर्शवणारा काळ म्हणजे भूतकाळ. क्रिया पूर्वी झालेली असते तेव्हा क्रियापद पूर्ण हे भूतकाळी असतं पहा. उदाहरणार्थ रामने आंबा खाल्ला. एखादी क्रिया कशी झालीये? घडून गेली. 1 तासापूर्वी झाली असेल, अर्ध्या तासापूर्वी झाली असेल, काल झाली असेल, परवा झाली असेल. पण क्रिया काय? घडून गेलेली आहे. काम पूर्ण झालेलं आहे. आंबा खाऊन झाला. तेव्हा म्हटले आपण रामने आंबा खाल्ला. क्रिया पूर्ण झाली म्हणून याला म्हणायचंय भूतकाळ. कशावरून ठरवलं? तर खाल्ला.
या क्रियापदावरून काम पूर्ण झालं की नाही, खायचं काम पूर्ण झालं म्हणून तो भूतकाळ. तर भविष्यकाळ कशाला म्हणणार? क्रिया घडणार आहे हे दाखवणारा काळ म्हणजे भविष्यकाळ होय. व ती क्रिया कधी घडेल, कधी घडणार, आज घडेल, उद्या घडेल, परवा घडेल, कधी पण घडेल, पण घडणार आहे. आपण असं पॉझिटिव्ह सांगतोय की मी उद्या अभ्यास करणार, मी गावी जाणार. मग कधी जाणार निश्चितपणाने सांगता येत नाही. उद्या जाईल, परवा जाईल, कधीही जाईल. उद्या म्हटलं मी उद्या गावी जाणार, तरी तो भविष्यकाळ आहे. मी 1 तासाने गावी जाणार आहे, तरी तो भविष्यकाळ आहे. मी गावी गेले होते. होते म्हटल्यानंतर मात्र तो भूतकाळ आहे. मी गावी जात आहे म्हटल्यावर तो वर्तमान काळ आहे. अशा या क्रिया ज्या आहेत, या क्रिया या क्रियापदावरून ठरवायच्या असतात आणि त्याचा काळ ठरवायचा असतो. उदाहरणार्थ, राम आंबा खाईल. कधी खाईल ते माहित नाही, पण भविष्यामध्ये तो नक्की खाणार आहे. अशा वाक्यांना काय म्हणायचे? भविष्यकाळ. आता जसं की 1-2 वाक्य आहेत पहा तुमच्या पुढे. त्याच्यानंतर आपण व्यवसाय घेणार आहोत. पहा, पुढीलपैकी वर्तमान काळी वाक्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवायचं आहे. तर वर्तुळ झालं, थोडंसं प्रिंट मिस्टेक झालं. पहिला प्रश्न आहे, आदित्य अभ्यास करतो. मग आता कोणता काळ झाला बरं? आदित्य अभ्यास करतो. त्यानंतर आता वर्तमान काळ आपल्याला शोधायचे. त्यानंतर आदित्यने अभ्यास केला. कुठला काळ झाला असेल? आपल्याला इथं वर्तमान काळ शोधायला लावला आहे. मग तो वर्तमान काळ आपण शोधूयात. या काळाला काय म्हणायचं ते ठरवावं लागेल त्यासाठी. आता पुढचा काळ, आदित्यने अभ्यास केला असेल. हे वाक्य कोणत्या काळामध्ये गेलं असेल? त्यानंतर आदित्य अभ्यास करेल. पर्यायाचा क्रमांक द्या फक्त. ओके, पर्याय क्रमांक 1 अगदी बरोबर आहे. करतो, आदित्य अभ्यास करतो. वर्तमान काळ शोधायचा होता. अगदी बरोबर आहे. आदित्य अभ्यास करतो. क्रिया सुरू आहे. जिथे क्रिया सुरू असते तो वर्तमान काळ. पुढील पैकी भविष्यकाळी वाक्याचा पर्याय क्रमांक शोधा. भविष्यकाळी आता फ्युचर टेन्स मधलं वाक्य तुमच्या समोर असणार आहे. मग ते नेमकं कोणतं आहे ते शोधायचंय. अनिरुद्धने व्यायाम केला. अनिरुद्ध व्यायाम करेल. की अभीर व्यायाम करतो. अनिरुद्ध व्यायाम करीत होता. मराठी आणि इंग्रजी वाचन येणं खूप गरजेचं आहे. जर वाचन आलं तर तुम्हाला प्रश्न समजणार आहेत, तरच काळ समजणार आहे, तरच वचन समजणार आहे. कुठलीही क्रिया असू द्या, वाचन खूप महत्वाचं आहे. इंग्लिश आणि मराठी दोन्ही वाचन अगदी परफेक्टरित्या तुम्हाला आलं पाहिजे. ओके, चला पर्याय क्रमांक 2 असं सर्वांचं उत्तर येते. भविष्यकाळ पाहिजे होता. करेल. करेल वरून आपण पर्याय क्रमांक 2 ठरवलं पहा. अनिरुद्ध व्यायाम करेल. करेल हे भविष्यकाळी क्रियापद होतं. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी भूतकाळी वाक्याच्या पर्याय क्रमांक आपल्याला निवडायचा आहे. यामधला पहिला पर्याय, मामाने पुण्यात बंगला बांधला. म्हणजे इथे डायरेक्ट पर्यायच आहेत. इथे फक्त तुम्हाला भूतकाळी वाक्याचा पर्याय निवडायचा आहे. मामा पुण्यात बंगला बांधतो. मामाने पुण्यात बंगला बांधला. आणि चौथा आहे, मामाने पुण्यात बंगला बांधला आहे. एक आणि 3 अगदी दोन्ही उत्तर बरोबर आहेत. का तर इथे एकदम सेम उत्तर आलीत पहा. मामाने पुण्यात बंगला बांधला. बांधलाच आलाय आणि सेम जे आहे, सेम वाक्य आलेले आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये. हे प्रिंट मिस्टेक झालेले आहे. म्हणजे 2 पैकी कुठलाही पर्याय तुमचा असेल
तरी तो बरोबर असणार आहे. क्रिया जेव्हा पूर्ण घडून गेलेली असते ते काळ म्हणजे भूतकाळ. आता पुढचा प्रश्न, इथे सुद्धा भूतकाळ शोधायचा होता. यामधले पर्याय आहेत. अतुल सुरेख खेळ करील. अतुल सुरेख खेळ करीत असतो. अतुल सुरेख खेळ करतो. अतुलने सुरेख खेळ केला. आता खेळच्या ऐवजी तर खेळणी असेल बरं, पण तो प्रिंट मिस्टेक झाला. चला मग काही असो, खेळ असेल किंवा खेळणी, पण आपण इथे क्रियापदावरून वाक्य शोधू शकतो. पर्याय क्रमांक 4 अगदी बरोबर आहे. आता केला, केला हे कसं आहे? भूतकाळी क्रियापद आहे. अतुलने सुरेख खेळ खेळला पाहिजे होता, पण इथं खेळणी किंवा खेळणे केला, केली झालं असतं, पण थोडंसं वाक्यामध्ये मिस्टेक आहे या. पण हे वाक्य क्रियापदानुसार आणि भूतकाळानुसार पर्याय क्रमांक 4 घ्या. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3. पुढील पैकी वर्तमान काळी वाक्याच्या पर्याय क्रमांकाची वर्तुळे रंगवा. आता इथे वर्तमान काळ शोधायचा आहे. हा पर्याय प्रश्न पहिल्यामधले, मी माझे पुस्तक उघडले होते. दुसरा आहे, मी माझे पुस्तक उघडते. तिसरा आहे, मी माझे पुस्तक उघडीन. चौथा आहे, मी माझे पुस्तक उघडले. हा किती सोपा प्रकार आहे हा. व्याकरणातील एकदम सोपा घटक आहे काळ. ओके, पर्याय क्रमांक 2 आणि 4 अशी 2 उत्तर आली. ओके, 99% उत्तर हे 2 मिळाले. पण इथे एक मिस्टेक आहे, पूर्ण विरामाच्या ऐवजी इथे स्वल्पविराम आलेले. मी माझे पुस्तक उघडते, क्रिया सुरू आहे, म्हणून हे वर्तमान काळी वाक्य झालं. पुढचा प्रश्न, यामधले पर्याय. मी माझे पुस्तक उघडले होते. मी माझं पुस्तक उघडते. मी माझे पुस्तक उघडीन. आणि पर्याय 4 आहे, ताईने चित्र रेखाटले. इथे सुद्धा वर्तमान काळ ओळखायचा आहे. अतिशय सोपा हा प्रश्न प्रकार आहे मराठी व्याकरणामधील. म्हणजे घर बसल्या आपण हे सर्व काही करू शकतो. घर बसल्या आपण अभ्यास करू शकतो. इतर ठिकाणी जाण्याची गरज नाहीये. कुठल्याही प्रकारचा तुम्हाला ट्रॅव्हलिंग खर्च नाही, व्हॅनचा खर्च नाही. जर शहरातले मुलं असतील तर त्यांना ट्रॅव्हलिंग खर्च, त्याबरोबर पेट्रोल, डिझेल, म्हणजे हा ट्रॅव्हलिंग खर्च येतच राहतो. वेळ वाया जातो, ट्रॅफिक असते. जर वेगवेगळे क्लास किंवा अकॅडमी जर तुम्हाला शोधायच्या, तर त्यासाठी खूप असा वेळ खर्च करावा लागतो आणि तेवढ्या वेळात आपल्याकडे कोणाकडेही नाही. पूर्ण वेळ शाळा करायची, त्यानंतर यायचं, पुन्हा क्लासला जायचं, रेग्युलरचे क्लास वेगळे, स्पर्धेचे क्लास वेगळे, डान्स क्लास वेगळे, कराटे वेगळे, अबॅकस वेगळे. म्हणजे अशा वेगवेगळ्या कामांमध्ये ही मुलं लागलेली असतात आणि एवढं सगळं करायचं म्हटलं तर शक्य होत नाही. त्यामध्ये आपला जो ऑनलाईन क्लास आहे तो अतिशय सर्वांना इफेक्टिव्ह असा असणार आहे, परवडणार आहे. घरी बसल्या तुम्हाला तो क्लास करता येणार आहे. तुमच्या अभ्यासाची परिपूर्ण अशी तयारी होणार आहे. पूर्ण स्पर्धेचा अभ्यास शिकवून झाल्यानंतर तुम्हाला भरपूर साऱ्या प्रश्नपत्रिका सोडवायच्या असतात. आपल्या क्लासमध्ये साधारण 100-150 तरी प्रश्नपत्रिका होतच असतात. मी तुम्हाला त्या ऑनलाईन प्रश्नपत्रिका पाठवत असते. त्याबरोबर Google प्रश्नपत्रिकेचा समावेश असतो. मग हे सर्व आपल्याला फक्त घरी बसल्या काही छोट्याशा रकमेमध्ये, म्हणजे खूप क्षुल्लक अशा किमतीमध्ये ते तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि तेही कधी, आता 15 तारखेपासून. 15 तारखेपासून मात्र तुमच्यावरती पूर्णपणे वैयक्तिक असं लक्ष राहणार आहे. म्हणजे आता ज्या क्लासमध्ये 100-100 विद्यार्थी असतात, 100 विद्यार्थी अगदी रोज तेच मुलं जॉईन होणारे नसतात. रोज कोणीतरी नवीन येणारं आहे, कोणी जाणारं आहे. पण तसं नसणार आहे. 15 जूनपासून ज्या विद्यार्थ्यांना इच्छा आहे, की मला अभ्यास करायचा आहे, मला सर्व प्रकारच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ह्या क्रॅक करायच्यातच, तर त्याच विद्यार्थ्यांसाठी हा क्लास असणार आहे. ज्यांना ॲडमिशन घ्यायचंय त्यांच्यासाठी आपल्याकडे आत्तापासूनच ॲडमिशन ओपन आहेत. हे ॲडमिशन आपले
20 जून पर्यंत पहा, 20 जून पर्यंत तुम्ही फी जर पेड करताय तर तुम्हाला जी वार्षिक फी आपली 6,000 असणार आहे, त्या 6,000 ऐवजी फक्त 3,999 रुपये एवढीच फी तुम्हाला भरायची आहे. या अध्यापनामधली म्हणजे या पूर्ण लेक्चर जे होतात त्यांच्या रोजच्या रोज तुम्हाला रेकॉर्डिंग नंतरही तुम्हाला अगदी रोजच्या रोज पाहायला मिळणार आहेत. प्रत्येक टॉपिकच्या तुम्हाला पीडीएफ पुरवल्या जाणार आहेत. पीडीएफ सुद्धा सोडवता येतात. पीडीएफ कशा सोडवायच्या त्या शिकवल्या जातील. मंथली ऑनलाईन टेस्ट होणार आहे. ही मंथली असेल, कधी 15 दिवसांची सुद्धा असणार आहे. जे शिकवलेले टॉपिक आहे त्या शिकवलेल्या टॉपिकवरती आपली कायम टेस्ट होणार आहे. आणि जेव्हा आपला पूर्ण अभ्यासक्रम शिकवून होईल तेव्हा सराव प्रश्नपत्रिका आणि मागील ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश आपल्या अभ्यासामध्ये असणार आहे. रोज तुमच्या सरावासाठी प्रश्नपत्रिका असणार आहे. ओके, बोला श्वेता. श्वेताला काही बोलायचं होतं का? कंटिन्यू करणार आहे. प्रश्न आपले कंटिन्यू होणार आहेत. 15 तारखेपर्यंत मात्र क्लास पूर्णपणे फ्री आहे. ओके, चला आपण जाऊयात ना. हो. ज्या विद्यार्थ्यांना क्लास जॉईन करायचे आहेत, ज्यांना फी मध्ये सवलत पाहिजे, त्यांनी आताच माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता, मेसेज करू शकता, एखादा फोन करू शकता. इथे कॉन्टॅक्ट नंबर आहे. फी पेड करण्यासाठी गुगल पे, फोन पे, भीम ॲप कुठलेही ॲपचा तुम्ही वापर करू शकता. फक्त तुम्ही फी पाठवल्याचा मला स्क्रीनशॉट पाठवायचे, विद्यार्थ्याचं पूर्ण नाव, शाळेची वेळ, पूर्ण पत्ता, त्याबरोबर कोणता नंबर तुम्हाला व्हॉट्सॲपसाठी जॉईन करायचा आहे, म्हणजे त्यावरती तुम्हाला क्लास जॉईन करायचे, तो नंबर मला पाठवायचा आहे. आणि असं काही पूर्ण सर्वच विद्यार्थ्यांना आग्रह नाही. ज्या विद्यार्थ्यांना इच्छा आहे की मला वर्षभर हा क्लास कंटिन्यू करायचा आहे, त्याच विद्यार्थ्यांसाठी. ज्यांना सर्व परीक्षेमध्ये खूप छानपणे मार्क्स मिळवायचे त्याच विद्यार्थ्यांसाठी हे क्लास राहणार आहेत. ओके, चला आपण जाऊयात आपल्या प्रश्नाकडे. पहा, वर्तमान काळापर्यंत तर आपण वाक्य पाहिली. आता भविष्य काळाचं वाक्य आपण ओळखूयात. इथे भविष्य काळ ओळखायचंय. यावरती वाक्य पाहूयात काय आहे. पर्याय क्रमांक 1, आम्ही केशवसुतांची तुतारी ही नवीन कविता तालासुरात गायली. आम्ही केशवसुतांची तुतारी ही कविता तालासुरात गातो. क्रमांक 3, आम्ही केशवसुतांची तुतारी ही कविता तालासुरात गाऊ. आणि क्रमांक 4 आहे, आम्ही केशवसुतांची तुतारी ही कविता तालासुरात गात असती, गायली असती असं पाहिजे होतं. पीडीएफ आहे तयार केलेला आहे, त्याच्यामुळे थोड्याशा प्रिंट मिस्टेक होऊ शकतात. आपल्या क्लासमध्ये संपूर्ण म्हणजे सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांना बोलायला चान्स असतो. आता जसे मी तुमचे माईक बंद ठेवते तसे माईक तुमचे नंतर पूर्णपणे माईक बंद नसतात. त्यावेळी मला पूर्णपणे तुमची विद्यार्थ्यांची मानसिकता समजलेली असते, विद्यार्थ्याचं माध्यम समजलेले, माध्यम सुद्धा पाठवायचे मला. तुमचं माध्यम कोणतं आहे, इंग्लिश आहे, सेमी आहे की मराठी आहे. आणि रोजच्या चर्चेनंतर, अगदी तुमच्या रोजच्या डाऊट सेशन नंतर मला हे समजणार आहे की तुम्हाला कोणता विषय कठीण जातोय, काय कठीण जातंय, ते एक्सप्लेनेशन होतं. अगदी वैयक्तिक लक्ष तुमच्यावरती दिलं जातं. मागील आपले 4 वर्षातले जे काही विद्यार्थी आहेत ते अगदी राज्याच्या यादीमध्ये झळकतात. ओके, चला सर्वांचं उत्तर येते. पर्याय क्रमांक 3, मागचे की आत्ताचे हे. ओके, पर्याय 3 आणि 4 असे दोन येऊ लागले. हा, का 4 बहुतेक मागचा दिसतंय. हा 3 आलं. आम्ही केशवसुतांची तुतारी ही कविता तालासुरात गाऊ. आता गाऊ म्हटलं की भविष्यकाळ झाला. मग कधी गाऊ? आज, उद्या, परवा, कधीही गाऊ. म्हणजे असं करेल, गाऊ, जाईल, मग असे जे शब्द येतात हे शब्द हे वर्तमान काळी क्रियापद आहेत.
पुढचा प्रश्न पाहूयात, यानंतर वेगळा प्रश्नसंच असेल पूर्ण. मुलांनी बागेची सफाई केली. क्रमांक 2, मुलांनी बागेची सफाई केली होती. क्रमांक 3, मुले बागेची सफाई करतात. आणि क्रमांक 4 आहे, मुले बागेची सफाई करीत असतील. इथे सुद्धा आपल्याला भविष्यकाळ ओळखायचा आहे. पर्याय क्रमांक 4. भविष्यकाळ ओळखायचा होता. मुले बागेची सफाई करीत असतील. असतील म्हणजे आता असतील हा शब्द जो आहे तो भविष्यकाळ दर्शवतो. अगदी उद्या परवा तो कधी असतील, कधी करत असतील. निश्चित अशी वेळ नाही, पण भविष्यामध्ये ते करतील याची खात्री हे वाक्य देत आहे. बरं, हे प्रश्न समजले. आपण थोडेसे आता वेगळ्या प्रश्नांकडे जाऊयात. मला सांगा, हे काळावरचे जे काही प्रश्न आहेत ते समजले. आता थोडेसे व्यवसायामधले प्रश्न पाहतोय आपण. इयत्ता 3री आणि 4थीच्या मंथनच्या पुस्तकामधले प्रश्न आहेत हे. मंथन परीक्षा माहिती ना सर्वांना? हो. ओके. येस मॅम. पहिलीपासून आहे. इयत्ता पहिलीपासून आहे पाहत. बरं, आपण पाहूयात आता हे प्रश्न. खालील वाक्यांपैकी भूतकाळी वाक्य ओळखून त्याचा पर्याय क्रमांक ओळखायचा आहे. भूतकाळी क्रियापद पाहता आणि त्यानुसार वाक्य ओळखा. पर्याय क्रमांक 1, बाबांनी सविताला खाऊ दिला होता. क्रमांक 2, अजित क्रिकेट खेळत आहे. क्रमांक 3, दीपक अभ्यास करेल. आणि क्रमांक 4 आहे, अतुल चित्रपट पाहणार आहे. भूतकाळी वाक्य कोणतं झालं भाऊ? पर्याय क्रमांक 1. चला, सर्व विद्यार्थ्यांचं उत्तर येतंय. पहा, भूतकाळ शोधायचा होता. भूतकाळ पाहायचा म्हटलं की सुरुवातीला पाहायचं ते क्रियापद. इथं होता आहे म्हणजे आता हे वाक्य निश्चितपणे भूतकाळी असणार. मग एकदा रीड करून पाहायचंय. बाबांनी सविताला खाऊ दिला होता. कधी दिला होता? डोंट नो. 1 दिवसांपूर्वी, काही दिवसांपूर्वी, महिन्यांपूर्वी, पण दिला होता. काम पूर्ण झालेलं आहे. पर्याय क्रमांक 1 अगदी बरोबर आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. खालील वाक्यांपैकी वर्तमान काळी वाक्य ओळखून त्याचा पर्याय क्रमांक शोधा. क्रमांक 1 आहे, मांजर दूध पिते. क्रमांक 2, चंद्रशेखर आझाद वीर पुरुष होते. क्रमांक 3, शरद अभ्यास करील. आणि क्रमांक 4 आहे, पंतप्रधान अमेरिकेला गेले होते. वर्तमान काळी वाक्य शोधायचं आहे. व्हेरी गुड. पर्याय क्रमांक 1 असं उत्तर येतंय. अगदी बरोबर आहे. पुढचा प्रश्न. खालील वाक्यातील वर्तमान काळी वाक्य ओळखून त्याचा पर्याय क्रमांक शोधा. वर्तमान काळ शोधा. आजीने त्यांना लाडू दिले. क्रमांक 2, भाऊ गावाला जाणार आहे. क्रमांक 3, पूजा पुस्तक वाचते. क्रमांक 4, गणेशने डबा आणला होता. वर्तमान काळी वाक्य शोधा. ओके, चला, येते सर्वांचं उत्तर. आपला एकमेव असा क्लास आहे की जी इयत्ता 3री आणि 4थीसाठी ऑनलाईन क्लास आहे. ऑनलाईन क्लास आता हे इतर लहान मुलांसाठी एवढे क्लास नसतात. अकॅडमी वगैरे छोट्या छोट्या मुलांसाठी खूप कमी प्रमाणामध्ये असतात. जे आपल्या गावामध्ये असतात ते आपले रेग्युलर क्लासेस वगैरे असतात. आता हा स्पर्धा परीक्षेचा क्लास घेतोय आणि असा क्लास आहे आपला की स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्ही कुठल्याही या, कुठलाही हा एक क्लास केला की तुम्ही कुठलंही बुक घ्या स्पर्धा परीक्षेचं इयत्ता 3री आणि 4थीचं, त्यामधलं तुम्हाला 100% येणारच. तुम्ही क्लास पूर्ण करा.
मंथनचं जरी आपण घेतलं तरी तुम्हाला मी परिपूर्ण माहिती देत असते. आपला कंटेंट जो आहे तो जास्तीचा असतो. या जास्तीच्या कंटेंटमुळे तुम्हाला कुठल्याही पुस्तकांमधलं तेच प्रकरण तुम्हाला सोडवता येणार आहे. समजा आज आपण हे मंथनच्या पुस्तकातलं घेतलंय, तुम्ही ATS मधला आता काय सोडवू शकता, BTS मध्ये सोडवू शकता, ऑलिम्पियाडमध्ये सोडवू शकता, गुरुकुलच्या एक्झामचा सोडवू शकता. म्हणजे तुम्हाला एका ठिकाणचा म्हणजे कुठल्याही एका बुकमधलं एक प्रकरण समजलं. अगदी ते जर तुम्ही व्यवस्थित समजून घेताय, तर तुम्हाला कुठलंही बुक आणा आणि बुक जरी तुमच्याकडे नसेल, तरी तुम्ही त्या एक्झाम क्रॅक करू शकता. त्या एक्झामचा आहे छान छान मार्काने तुम्ही पास होऊ शकता. ओके, चला उत्तर आलेलं आहे. पर्याय क्रमांक 3 म्हणणं आहे सर्वांचं. वर्तमान काळ होता, त्यामुळे वाचते हे वर्तमान काळामधलं क्रियापद आहे आणि इथे आहे पण भाऊ गावाला जाणार आहे. आता इथे जरी आहे क्रियापद असलं तरी जाणार हे जे त्याच्या सोबत आलेला शब्द आहे हे सुद्धा एक क्रियापद आहे आणि हे क्रियापद आहे भविष्यकाळी. मग असं वाक्य चालणार नाही. पण पूजा पुस्तक वाचते म्हणजे क्रिया सध्या सुरू आहे. जेव्हा क्रिया सुरू असते तोच काळ हा वर्तमान काळ असतो. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 4. खालील पर्यायातील भूतकाळी क्रियापदाचा पर्याय क्रमांक ओळखा. जाईल, वाचेल, गेला आणि करतो. पर्याय क्रमांक 3. ओके, पर्याय क्रमांक 3 म्हणणं आहे गेला. अगदी बरोबर आहे. हा गेला. आता एखादं वाक्य तयार करा आणि त्यामध्ये गेला शब्द ठेवून द्या. पहा ते वाक्य भूतकाळी तयार होतं का? हा. आज माझा भाऊ मुंबईला गेला. गेला किंवा काल काल माझा भाऊ मुंबईला गेला. असं एखादं वाक्य तयार केलं आपण गेला. आता गेला या क्रियापदामुळे ते कळालं की हे भूतकाळी वाक्य आहे. त्यानुसार हे क्रियापद ओळखायचे असतात. नाहीच क्रियापद डायरेक्ट लक्षात आलं तर त्यानुसार हा असा शब्द येईल असं एखादं वाक्य तयार करायचं. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 5. खालील पर्यायातील वर्तमान काळी क्रियापदाचा पर्याय क्रमांक ओळखा. वर्तमान काळ ओळखतोय आपण. नसेल, होता, धावेल की धावतो. कोणता झाला योग्य? ओके, होमवर्क देते आहे, देणार आहे. होमवर्क देणार आहे तुम्हाला. PDF पाठवते आजची. पर्याय क्रमांक 4 धावतो. पाहता वर्तमान काळ. घोडा धावतो. धावेल. धावेल म्हटलं की काय झालं तो? क्रियापद गेलं भविष्य काळामध्ये. होता. होता म्हटलं की ते काय झालं? भूतकाळ. नसेल. नसेल म्हटलं की तोही भविष्य काळामध्ये. मग धावतो हे क्रियापद अगदी योग्य आहे वर्तमान काळामध्ये. पुढचा प्रश्न आता. खालील प्रश्नात डावीकडे दिलेल्या काळाच्या क्रियापदाचा पर्याय क्रमांक ओळखा. आता कोणता काळ असेल बरं? ते आपल्याला ओळखायचं आहे. जसं की आता इथं भूतकाळ ओळखायचं आहे. मग भूतकाळी क्रियापद कोणतं आहे ते शोधायचं आहे. आणि इथं तुम्हाला दिसत असेल हे तिसरीच्या पुस्तकातले प्रश्न आहेत. याचा फायदा असा होतो की आपली तिसरी आणि चौथीची बॅच हे एकत्र असते. तिसरीच्या मुलांना चौथीचे जास्तीचे प्रश्न मिळतात. म्हणजे त्यांना इतरही कुठलं बुक घेण्याची गरज नसते आणि जी काही चौथीची मुलं आहेत त्यांना थोडासा बेस क्लिअर होतो त्यांचा. त्यांना जर थोडंसं कठीण जमत नसेल तर थोडीशी लहान इयत्ता आहे पहा, आपल्यापेक्षा लहान इयत्ता आहे तिसरी. मग तो तिसरीचा अभ्यास आपल्याला करायला मिळतो. तिसरी आणि चौथी जवळ-जवळ अभ्यास हा पूर्णपणे सारखा आहे. त्यांचे बुक्समध्ये साम्य आहे. तर तुम्ही मंथनचं बुक पाहिलं, अक्षरगंगाचं पाहिलं, ATS पाहिलं, BTS पाहिलं, तर यामधला अभ्यासक्रम जो आहे तो जवळ-जवळ सारखाच आहे. अगदी 80% जवळ-जवळ
पूर्णपणे सारखा अभ्यास आहे. फक्त प्रश्नांमध्ये थोडीशी कमी जास्त पण आहे. कुठे कमी असतील प्रश्न, थोडा एखाद दोन वेगळे असतील, असे प्रश्न तिसरी आणि चौथीला असतात. परीक्षेमध्ये मात्र थोडंसं काठिण्य पातळीनुसार प्रश्न येतात. ओके, चला पर्याय क्रमांक 3 असं उत्तर मिळते. नव्हता हे अगदी बरोबर आहे. आता वर्तमान काळ शोधा. प्रश्न क्रमांक 7 मध्ये सांगितलाय की वर्तमान काळ कोणता? खाईल, खाल्ले, खातो की करू? पियुष, हा काय 3 नंबर वाला हे काय निबंध वगैरे लिहिलाय की काय असा? एवढ्या वेळा आन्सर नाही लिहायचं. का तुझं पाहून हे दियानं पण लिहिलंय, असं नाही करायचं. ओके, चला उत्तर मिळतंय खातो. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. भविष्यकाळ ओळखूयात. खेळला, खेळेल, खेळतो की खेळतोय? पर्याय क्रमांक 2 असं उत्तर मिळत आहे. खेळेल अगदी बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 9. एडिसनने निरनिराळे प्रयोग केले. या वाक्यातील क्रियापदाचा काळ कोणता? वाक्य कुठून कुठपर्यंत आहे? हे पहा, अवतरण चिन्हामध्ये दिसतंय की नाही, एकेरी अवतरण चिन्ह आहे, तिथपर्यंत हे वाक्य आहे. एडिसन नावाचा एक शास्त्रज्ञ होता. त्याचं नाव आहे पहा, एडिसन. एडिसन म्हणजे काय? अशा थोड्याशा शंकाही विचारल्या पाहिजेत. ओके, चला सर्वांचं उत्तर मिळतंय. पर्याय क्रमांक 3 आणि 4. ज्या विद्यार्थ्यांचं पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे, त्यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. एडिसन, आता तो व्यक्ती नाहीये जिवंत, त्यानं प्रयोग केले, त्याचं काम पूर्ण झालं. खालील वाक्य वर्तमान काळी करण्यासाठी योग्य पर्याय क्रमांक निवडा. सुधा बाबांना पत्र, टिंब काय असायला हवं? लिहिले, लिहिते, लिहील की लिहित असेल? वर्तमान काळामध्ये जर वाक्य बनवायचं म्हटलं तर कुठला शब्द योग्य ठरेल? ओके, देणार आहे, होमवर्क देणार आहे. पर्याय क्रमांक 2 आणि 4. सर्वांचं उत्तर मिळतंय. लिहिते हे अगदी बरोबर आहे. वर्तमान काळ होता. बरं, आता हे तिसरीच्या पुस्तकामधलं होतं. चौथीच्या बुक मधले जे काही क्वेश्चन्स असणार आहेत, हे तुमच्या होमवर्क साठी असणार आहेत. आता यापुढे जे सुरू झाले ते चौथीचं आहे. पहा, एकदम सेम आहे, साम्य आहे. तर थोडेसे प्रश्न वेगळे आहेत. हे तुमच्यासाठी होमवर्कला असणार आहेत. स्क्रीनशॉट काढून घ्या. थोडंसं स्क्रीन लहानच ठेवते. स्क्रीनशॉट काढून घ्या. थोड्याच वेळात तुम्हाला पीडीएफ सुद्धा मिळेल. ज्यांना पीडीएफ ओपन करता येत नाही त्यांनी स्क्रीनशॉट घ्या. बऱ्याच मोबाईलमध्ये पीडीएफ ओपन होण्यासाठी एखादं ऍप नसतं, म्हणून पीडीएफ ओपन होत नाही, त्यांनी स्क्रीनशॉट घ्या. ओके, मला सांगा, आजचं प्रकरण तुम्हाला समजलंय सर्वांना? आजच्या प्रकरणामध्ये कोणाला काय अडचण? माईक सर्वांचे ऑन आहेत. आजच्या ओके, बाय. Good night, teacher.